एक नंबरचा कृतज्ञ हाय हा तुझा भीम. आणि रमा बडोद्याला गेली हाय महाराजांना भेटायला आणि सांगायला की इथं भीमरावा सोबत चुकीचं घडत आहे. सांगा आता. रमा येथे गेली हाय? नाही, ते बी गेले आहे तिच्या सोबत. या रामजी, हे लक्ष्मीले तर पहिलाच सन्न माहिती आहे. हा मग नवरा आहे तो माझा, मला नाही तर अजून कोणाला माहित असेल. रामजी, ही तर भारीच गंमत झाली. रामजी, या गोष्टीला तुम्ही असं समजून घ्या की तुमचा मुलगा भीमनं रमा, बाळा, आनंदला सोबत घेऊन बडोद्यांच्या महाराजांविरुद्ध आंदोलन सुरू केलंय. आणि याचा परिणाम काहीही होऊ शकतो, काहीही. आणि त्या परिणामाचा विचार करून तुम्हाला घाबरायला पाहिजे. अहो घाबरा. काय होईल परिणाम? काठ्या बिठ्याने डोकं फोडतील का? खूप रक्त वाहेल, कोणी मरल, कोणी जिंकल, कोणी हारल. बस जिजाबाई, गप्प बस. लागली. रामजी, हे काय वागणं झालं? तू तुझ्या बायकोला असं नाही ओरडायला पाहिजे. अर्जीचं डोसक पहिल्याच ठिकाणावरती नाही हाय, तिला ओरडून काय तू बघ आहे. जोखो, तू मला नको शिकवूस. मला माहितीये तुला तुझ्या बायकोची आणि त्यांची किती काळजी आहे ते बघितलंय मी. आणि ही जेव्हा बघावं तेव्हा ओरडत असते नुसती. रडायला आले तर रडावं. यासाठी नाही रडत आहे मी, यासाठी रडत आहे आता कधीही कोणत्याही वेळी वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. नाही, असं नाही होऊ शकत. मी असं होऊन देणारच नाही. बघतो मी. नाही, तुम्ही कुठे नाही जाणार. किती बी वाईट बातमी येऊ देत, पण तुम्ही कुठेच नाही जायचं. इथंच थांबाल तुम्ही, इथंच थांबाल, कुठे नाही जाणार. आता तर तुमच्या सुनबाई आणि मुलांनी असा गोंधळ घातलाय की आता सगळ्यांनाच त्याचा परिणाम भोगावा लागल. आता आलाय उंट डोंगराच्या खाली. जिजाबाई, तू मला नाही ओळखत. जर का माझ्या पोराला रस्त्यात काही झालं किंवा काही अडचण आली ना, तर माझ्या समोर डोंगर जरी उभा राहिला ना, तरी मी त्याला उचलून फेकून देईन. येतो मी. भीमरामा सगळ्यांना थांबावं लागल. सोड मला. माझं म्हणणं तर ऐका, थांबा ना जरा. आई, मला असं वाटत आहे की भीमने ना बडोद्याला जायलाच हवं होतं, कारण महाराजांच्या आज्ञेविरुद्ध लढणं सोपं तर नाहीये ना. हे समद या बाईमुळे होत आहे. हे समद हिचंच कारस्थान आहे. तिचं मानसिक संतुलन बिघडलं नसतं आणि भीमनं इथं राहायचं ठरवलंच नसतं. हे सुद्धा होऊ शकना की जिजाबाई येडेपणाचं नाटक करत आहे. काय? वय याच्यामुळे भीम इथं थांबून जाईल आणि या सगळ्या अडचणी निर्माण होतील. हा, हे बी घडू शकतं. आपण मिळून शोधून काढूयात की जिजाबाई खरंच येडी झाली आहे की फक्त नाटक करत नाही. किती बी प्रयत्न करा, कोणालाच कळू देणार नाही मी की येडेपणाचं खोटं नाटक करतीये.
भीमराव, आतापर्यंत तू पुस्तकं वाचली आहेस. प्रत्यक्ष आयुष्याचा अनुभव तुला माहीतच नाही आहे. पुस्तकांपेक्षा वेगळा, अगदी वेगळा खऱ्या आयुष्याचं सत्य असतं. तुला एक आतली गोष्ट सांगतो. महाराजांना भेटायला तुझा भाऊ आणि तुझी बायको गेले तर आहेत, परंतु महाराजांना भेटतील कसे? महाराज सत्तेच्या सर्वोच्च टोकावर आहेत आणि तेथे पोचायला सर्वसामान्य माणसाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. आणि जेव्हा तुझी बायको सांगेल ना सैनिकांना की त्यांना महाराजांना भेटायचं आहे, तेव्हा सैनिक आधी तिची चेष्टा करतील. अरे आतापर्यंत तर आम्ही महाराजांना नाही भेटलो, तुम्हाला कसं भेटू देऊ? बघा, खूप मोठी समस्या आहे आणि महाराजांना सांगणं खूप गरजेचं आहे. चला चला निघा इथून. मला माहित आहे आनंद आणि रमा सारखा सारखा हट्ट करतील महाराजांना भेटण्याचा. मग माहित आहे का इथे सैनिक काय विचारतील? हा तर मुनिमजी सांगा, काय विचारतील सैनिक? ते हे विचारतील की काम काय आहे. काम सांगा, काम काय आहे? नंतरच आम्ही महाराजांना भेटू देऊ. आम्ही महाराजांना सांगू आम्हाला काय काम आहे ते. तुम्हा लोकांना नाही सांगू शकत. बघा, आम्हाला महाराजांना एकदा तरी भेटू द्या. आम्ही खूप लांबून आलो आहोत. आम्हाला महाराजांना भेटणं गरजेचं आहे. कुठूनही आला असाल, आधी आम्हाला काम सांगा. आम्हाला जर वाटलं की तुम्हा लोकांना महाराजांना भेटू दिलं पाहिजे तरच भेटू देऊ, नाहीतर नाही. खरं तर भीमराव माझा भाऊ आहे आणि त्याला महाराजांनी शिष्यवृत्ती दिली होती. काय काय दिली होती? शिष्यवृत्ती दिली होती. तुम्हा समदान सर्व हात जोडतो आणि एकदा तरी महाराजांना भेटू द्या. अरे असं वाटतं हे असं ऐकणार नाहीत. चला चला निघा, चला निघा इथून. असं नका करू. एकदा फक्त एकदा भेटू द्या, आम्ही लगेच निघून जाऊ. ते सैनिक रमाचं म्हणणं ऐकून घेतील, परंतु अडचण अशी आहे ते सैनिक ना तर खूप शिकलेले आहेत आणि ना तर खूप समजदार, जे तुझ्या अडचणींना समजून घेतील. सत्तेच्या टोकावर बसलेल्या माणसाला भेटण्याचा रस्ता इतका सोपा कधीच नव्हता आणि ना कधी असेल. आणि दुसरी समस्या अशी आहे की मी त्या सैनिकांना चांगला ओळखतो आणि त्यांच्याच प्रमाणे महाराजांचा सेवक आहे. त्यामुळे ते कोणालाच नाही जाऊ देणार महाराजांकडे जे माझी तक्रार करतील. आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही तर ते सैनिक त्यांना मारून पळवतील. चला ऐका तरी. चला निघा. अरे 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 दादा तुम्ही ठीक आहात ना? होय, ठीक आहे. मुंबईची ट्रेन बघून निघून जा इथून. परत इथे दिसलात ना, आम्ही मारून टाकू. रमा, चल चल इकडनं. आणि त्या दोघांना पळून यावं लागेल, जखमी आणि असहाय्य. साहेब, तर माझ्या पोराला आणि सुनेला काही झालं तर मी कुणालाच नाही सोडणार. बघा बाबा, तुम्ही शांत व्हा आधी. हे बरोबर बोलतायत. रमा आणि आनंद दादा महाराजांना भेटले नसतील, पण यात महाराजांची काही चूक नाहीये. ते दोघं आता पुढच्या गाडीने परत येतील.
तुम्ही लवकरात लवकर स्टेशनला पोहोचा, त्यांना घरी घेऊन जा आणि त्यांची काळजी घ्या. परंतु पोरा, तू इथे असा किती वेळ बंदी बनून राहशील? तुम्ही काळजी करू नका. बाहेर इतके सगळे लोक तर उभे आहेत, ते लोक काही ना काही नक्कीच करतील. मी लवकरात लवकर सुटेन इथून, तुम्ही काळजी करू नका. घरी जा बाबा. तुमचे खूप खूप आभार सर. आभार? कसल्या गोष्टीचे आभार? त्याचं काय आहे ना, मी कायम एक दैनंदिनी लिहितो. त्या दैनंदिनीमध्ये मी खूप सगळ्या अशा गोष्टी लिहिल्या आहेत, त्यामुळे भविष्यात सगळं काही आदर्श होईल. सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसलेला व्यक्ती देखील सर्वसामान्यांना भेटू शकेल. परंतु मला आजपर्यंत हे माहित नव्हतं की जर एखाद्या सर्वसामान्याला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्याला भेटायचं असेल तर मार्गामध्ये एवढ्या अडचणी येत असतात. काही हरकत नाही, मी ह्यावरही विचार करेन. ह्या गोष्टीचा तोडगा सुद्धा मी त्यात लिहून ठेवेन, म्हणजे सर्वसामान्य माणूस सुद्धा आपलं म्हणणं तिथपर्यंत पोहोचवू शकेल जिथपर्यंत त्याला पोहोचवायचंय. मला ही शिकवण देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. माफ कर रमा आणि आनंददादा, माझ्यामुळे तुम्हाला इतक्या दूर जावं लागलं. अजूनपर्यंत आले ना इथे. जिजाबाई, नवरा बाहेर गेला आहे का? अन खूप वेळ झालीये, अजूनपर्यंत आला नाही ना? जिजाबाई, खरं सांग, तू जाणून बुजून आमच्या समद्यांना येडं तर नाही बनवत आहेस ना? पण जिजाबाई, इथं कोणी बी आपलं बोलणं ऐकणारं नाही आहे. तू आणि मीच आहे. तू मला खरं खरं सांग की तू हे जे वेड होण्याचं नाटक करती आहेस ना, तू यासाठी तर नाही करत आहे ना? म्हणजे दादा तुझ्या सोबत राहतील, कुठे दूर नाही जाणार म्हणून तर नाही करत आहेस ना तू? बघ, मी कोणालाही नाही सांगणार. सांग सांग ना. राग तर ताईवर एवढा येतोय मला की आता यांचे हात सुद्धा तोडून टाकावे वाटतात आहे. पण नाही, आता यांच्याशी डोकं नाही लावू शकत. यांच्यासोबत डोकं लावून एवढ्या वर्षात काही नाही झालं. कोणताच मार्ग यांच्यामुळं माझ्या नवऱ्यापाशी जाऊ देत नाही. त्यामुळं यांच्याऐवजी मी सरळ माझ्या नवऱ्यावरच लक्ष का नको देऊ? लक्ष्मी, करुणा, काय बाबा? मीरा, सत्यशोधक समाजाची माणसं अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन छेडून बसली आहेत. भीमने मला सांगितलं की रमा आणि आनंद बडोद्याला निघून गेले आहेत. पण त्याच्या बोलण्यातून मला कळलंय की रमा आणि आनंदला माझी तिथे गरज पडेल, म्हणून मी स्टेशनला जातो आहे. बडोद्याच्या गाड्यातून आनंद आणि रमा परत येतील, त्यांना मी घेऊन येतो. ठीक आहे. करुणा, हे काही पैसे आहेत. जर का मला यायला उशीर झाला किंवा काही झालं तर या पैशांची गरज पडेल. येतो मी. नाही नाही, तुम्ही नाही जायचं. मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये. जिजाबाई, समजून घ्यायचा प्रयत्न कर. मला असं वाटतंय की बडोद्याला आनंद रमासोबत काहीतरी चुकीचं घडलंय. त्यांना मी एकटं कसं सोडू शकतो? नाही, मी नाही जाऊ देणार. आताच तर आपलं लग्न झालं आहे. मी एकटी नाही राहू शकत. तुम्ही मला एकटीला सोडून जाऊ कसं शकता? जिजाबाई, हट्ट करू नकोस. हा तर मग जा जा. आता तुम्ही स्टेशनवर जा आणि मी जाते जीव द्यायला.
मी जिजाबाई जिजाबाई मी स्टेशनवर जाते रमा आणि त्यांना आणायला. लक्ष्मी मी बी तुझ्या सोबत येते. आणि मी स्वयंपाक बनवून ठेवते. माहित नाही भीम भाऊ कसं असतील. ठीक आहे आम्ही जातो. हो चल. मी जेव्हा खरंच जीव देईन ना तेव्हा तुम्हाला कळेल की मी किती प्रेम करते तुमच्यावर. थांब जिजाबाई, अशी धमकी देऊन पळून जाणं प्रेम नाहीये. अहो तुम्हाला तर असंच घाबरवून दम देऊन पळवून तुमचं प्रेम मिळवेन मी. मला असं जाण्यापासून थांबवून कोणतं प्रेम दाखवतीयस तू? हेच प्रेम आहे माझ्यासाठी. आणि हे बघा आज तुम्ही स्टेशनवर जाऊ शकत नाही. आणि गेलात ना तर इथूनच उडी मारून जीव देईन. जिजाबाई हट्ट करू नकोस. किती वेळ सांगू मी तुम्हाला. जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाही तर मी समद्यांना सांगून देईन की मी येडेपणाचं नाटक करत आहे. आणि मग ते खूप वाईट ठरल. म्हणून तुमच्यासाठी हेच बरं राहील की मी जे काही म्हणल त्यात फक्त हो म्हणा तुम्ही. समजलं? चला आता तिथं बसूया. मला काही बोलायचंय तुमच्या सोबत. चला आता. चला ना. तुम्ही माझं कोणतंही म्हणणं लगेच ऐकत का नाही? आता काय असं उठण्या बसण्यासाठी पण तुम्हाला धमकी देऊ मी आता की चला? नाही तर मी सगळ्यांना सांगून देईल की मी येडेपणाचं नाटक करत आहे. हा चला ना. चला. आता गप्पा मारा माझ्या सोबत. सांगा मला. सांगा तुमच्या मुलांबद्दल काय विचार करताय तुम्ही? कसलं वाईट वाटत आहे तुम्हाला? कोणत्या काळजीत बुडून चालले आहे तुम्ही? सांगा मला. सांगा मला. मी समजा ऐकल. सांगा. जिजाबाई मला जाऊ दे. माझ्या मुलांना माझी गरज आहे. माहिती नाही तिकडं माझ्या मुलांसोबत काय घडत असेल. खूप अभिमान आहे ना तुम्हाला तुमच्या मुलाचा? मग लढू दे ना त्याला त्याची लढाई. आपण बी बघून घेऊ काय करतो तो. आणि राहिला प्रश्न आनंद आणि रमाचा, तर तुम्ही त्यांना स्टेशनला घ्यायला नाही गेले तरीही घरी येतीलच की ते. म्हणून त्यांना त्यांच्या हिशोबाने येऊ द्या. भीमला त्याच्या हिशोबाने लढाई लढू द्या. आणि मला बी माझ्या हिशोबाने तुम्हाला प्रेम करू द्या. आनंद, रमा, भीमराव, हे नको विसरूस की तू आमच्या कैदेत आहेस. आम्ही नाही भेटू शकलो महाराज साहेबांना. अंदाज होताच मला. रमा, आनंद दादा, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. मी तुम्हा दोघांना तिकडे पाठवायलाच नको होतं. असं कसं बोलताय तुम्ही? तुमच्यासाठी तर असावे जीव देऊ शकतो आम्ही. तुम्ही आपल्या जातीसाठी किती काही करता. आणि मी तुमची बायको सुद्धा आहे ना. पण तिकडे जाऊन मी एक गोष्ट शिकली आहे की महाराजांपर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाहीये. मी पण इथे हेच शिकलोय. आणि मुंबईमध्ये माझ्यासोबत जे काही होतंय
त्यातून मी बरंच काही शिकतोय. हे मी कायम लक्षात ठेवेन रमा. ठीक आहे, समजलं ना? भीमराव, आता हा विचार कर की तू इथून कसा बाहेर पडशील.